नमस्कार, लेट्स कुक विथ जेडीमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। तर आज मी बनवणार आहे शिळ्या चपातीपासून झटपट नाश्ता। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी मी इथे रात्रीची उरलेली चपाती घेतलेली आहे, 1.5 चपाती घेतलेली आहे। त्यानंतर मी इथे थोडेसे शेंगदाणे, बारीक कट केलेली कोथिंबीर, कढीपत्त्याची पाने, 1 कट केलेला कांदा आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात। त्यानंतर फोडणीसाठी जिरे, मोहरी आणि हळद लागणार आहे। तर सुरुवातीला मी इथे चपातीचे असे बारीक तुकडे करून घेणार आहे। त्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची जाडसर अशी भरड करून घेणार आहे। तर अशा हाताने तुकडे केल्यामुळे ते लवकर बारीक व्हायला मदत होते। तर असे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची आपण भरड तयार करून घेणार आहोत। तर अशाप्रमाणे मी वाटून घेते, बघू शकता आपली झालेली आहे। त्यानंतर मी उरलेल्या चपातीची पण अशीच भरड तयार करून घेणार आहे, बघू शकता। त्यानंतर मी आता फोडणीसाठी गॅसवरती कढई ठेवली आहे, त्यामध्ये 2 चम्मच तेल टाकून घेतलं आहे। तेल चांगलं गरम झालं, आता त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी टाकलेली आहे। मोहरी चांगली तडतडली की आपण त्यामध्ये अर्धा चम्मच जिरं टाकून घेणार आहोत। आता जिरं चांगलं फुललेलं आहे, आता त्यामध्ये मी शेंगदाणे टाकून घेणार आहे। शेंगदाणे पण आपल्याला मीडियम गॅसवरती चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत, खरपूस असे भाजले गेले पाहिजे। तर 1-2 मिनिट आपल्याला शेंगदाणे चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर आता मी इथे कढीपत्त्याचे पाने टाकून घेत आहे। कढीपत्त्यामुळे याला खूप चांगली चव येते, तर भरपूर अशी कढीपत्ता, कोथिंबीर यामध्ये वापरायची। तर आता कढीपत्त्याची पानं पण फ्राय झाले, त्यानंतर मी इथे आता कांदा टाकून घेत आहे। कांदा आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे, कलर चेंज होईपर्यंत। आणि कांदा चांगला फ्राय करून घेतला की आपण त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहोत। तर बघू शकता कांदा झालेला आहे, तर त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, जास्त तिखट हवा असेल तर थोड्या अजून वाढू शकता। तर मिरच्या पण मी आता कांद्यासोबत छान फ्राय करून घेतलेल्या आहेत। आता मी त्यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकून घेत आहे। हळद पण आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण चपातीची जी भरड करून घेतलेली आहे ती यामध्ये टाकून घ्यायची आणि परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। सगळीकडे एकसारखा कलर येईपर्यंत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं। चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत आणि मीठ टाकल्यानंतर परत आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचे, सगळीकडे मीठ लागलं पाहिजे। आणि आपण आता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहोत। तर बघू शकता किती झटपट असा हा नाश्त्याचा प्रकार तयार होतो आणि आपली चपातीही वाया जात नाही। तर गरमागरम असा चपातीचा चुरमा बनवून तयार आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। धन्यवाद।